अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. गुरुचरित्राचं पारायण कसे करायचं आणि गुरुचरित्र सप्ताहात पाळायचे काय नियम आहेत ते सर्व आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. गुरुचरित्राची मांडणी कशी करायची आहे ते संपूर्ण या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अंतःकरण पवित्र ठेवून गुरुचरित्राचे केव्हाही आणि कितीही वाचन केले तरी सुद्धा आपल्याला गुरुचरित्राचे फळ हे मिळत असते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ. आज आपण गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं आहे आणि त्याची नियमावली काय आहे आणि गुरुचरित्राची पूजेची मांडणी कशी करायची आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. पारायण करताना कोणत्या पद्धतीने आपण पूजेची मांडणी करून गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे हे सर्व आपण बघणार आहोत. 1 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण असू देत किंवा 7 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण असू देत, तर तुम्हाला याच पद्धतीने आपल्याला गुरुचरित्राचं पूजेची मांडणी करायची आहे आणि आपल्याला पारायण करायचं आहे. तर सुरुवातीला तुम्हाला गुरुचरित्र हा ग्रंथ घ्यावा लागेल. तर हे गुरुचरित्राचं ग्रंथ आहे. तुम्हाला हा ग्रंथ घेऊन तुम्हाला पारायण सुरू करायचं आहे. तर याच्यामध्ये मराठीतले अध्याय सुद्धा आहेत आणि संस्कृत मधले अध्याय सुद्धा आहेत. तर याच्यामध्ये थोडक्यात माहिती सुद्धा दिलेली आहे. हे बघा, गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं ही संपूर्ण माहिती तुम्हाला पहिल्या इथे पेजवरती दिलेली आहे आणि तुम्ही या पद्धतीने सर्व माहिती वाचायची आहे व्यवस्थित आणि नंतर तुम्हाला गुरुचरित्राच्या पारायणाची सुरुवात करायची आहे. या गुरुचरित्राच्या सप्ताह काळात आपल्याला कोणकोणते नियम पाळायचे आहेत ते सुद्धा इथे तुम्हाला दिलेलं आहे. ते तुम्ही इथं वाचून तुम्ही पूर्ण माहिती पहिलं वाचून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला गुरुचरित्राच्या पारायणाची सुरुवात करायची आहे. त्यानंतर आपल्याला पारायणाच्या सुरुवातीला संकल्प करायचा आहे आणि संकल्प करताना हे पूर्ण आपल्याला संकल्प वाचायचा आहे. या पद्धतीने गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं आहे, त्याची नियमावली काय आहे ही सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर तुम्ही ही सर्व माहिती व्यवस्थित वाचायची आहे आणि नंतर आपल्याला गुरुचरित्राचं पारायणाची सुरुवात करायची आहे. तर या पुस्तकामध्ये हे जे सुरुवातीला आपल्याला गुरुचरित्राचे जे दत्त महाराजांचे अवतार श्री गाणगापूर म्हणा, श्री क्षेत्र औदुंबर, नंतर श्री क्षेत्र नरसिंहवाडी आणि ही श्री दत्तात्रेय क्षेत्र असं यंत्र. तर ह्या सर्वांना आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि नमस्कार करूनच आपल्याला या पारायणाची सुरुवात करायची आहे. पारायण कसं करायचं, पारायणाचे नियम काय आहेत आणि पूजेची मांडणी कशी करायची आहे हे आता आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये एकूण 53 अध्याय असतात. हे 53 अध्याय कोण कोण सेवेकरी एका दिवसात सुद्धा वाचतात, 1 दिवसाचं पारायण पूर्ण करत असतात. कोण कोण सेवेकरी 21 दिवसाचं पारायण करत असतात, कोण कोण 7 दिवसाचं पारायण करत असतात. जास्ती करून 7 दिवसामध्ये आपल्याला हे गुरुचरित्राचं पारायण पूर्ण करायचं असतं. मग 7 दिवसामध्ये आपण किती किती अध्याय रोजचे वाचायचं हे सुद्धा माहिती या गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये दिलेली आहे. तुम्ही गुरुचरित्राचा ग्रंथ वाचताना संपूर्ण नियमावली काय आहे, कशा पद्धतीने पूजेची मांडणी करायची हे सर्व तुम्ही पहिले इथं वाचायचं आहे व्यवस्थितरित्या. कारण आपल्याला माहित आहे की गुरुचरित्राचा ग्रंथ हा आपल्याला व्यवस्थितरित्या वाचून नंतर त्याचं पारायण करायचं आहे. या गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये खूपच ताकद असते आणि हा ग्रंथ जो आहे तो व्यवस्थित आपल्याला त्याचं नियमावली पाळून आपल्याला पारायण करायचं असतं. कारण नियमावली खूप पाळायला लागते गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये. जेवढे तुम्ही नियम व्यवस्थित पाळून तुम्ही करू शकाल तेवढं तुम्हाला त्याचा अनुभव हा नक्कीच येईल. तर आपण पूजेची मांडणी कशी करायची आहे ते आता आपण पुढे बघणार आहोत व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार. चला तर आपण पूजेच्या मांडणीची सुरुवात करूया. पारायण कसं करायचं आणि पारायणाची मांडणी कशी करायची ते आता आपण बघूया. चला. सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कोणत्या पण पूजेला आपण सुरुवात करताना दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला पूजेची सुरुवात करायची आहे. आपल्याला गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं आहे ते आपण आता बघत आहोत. म्हणून सुरुवातीला केव्हाही दिवा लावून घ्यायचा आहे. नंतर अगरबत्ती, धूप वगैरे तुम्हाला लावून घ्यायचे आहे. सुरुवातीला हे सर्व करूनच आपल्याला पूजेची सुरुवात करायची आहे. कोणती सुद्धा पूजा असू दे तर तुम्ही या पद्धतीनेच पूजा करायची आहे. आता आपण प्रत्येक गोष्टीमध्ये श्री गणेश वंदना करूनच आपल्या
पारायणाला किंवा कोणत्या पण गोष्टीला आपण सुरुवात करत असतो. म्हणून आता सुरुवातीला आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची आहे. गणपतीला चंदन, हळदी, कुंकू हे सर्व लावून आपल्याला अक्षदा वाहायच्या आहेत, फूल अर्पण करायचं आहे. आणि अशा रीतीने सर्वप्रथम आपल्याला गणपतीची सेवा करून घ्यायची आहे, पूजा करून घ्यायची आहे. आणि नंतर मी नंतर शंखाची सुद्धा पूजा केली आहे. शंख हे लक्ष्मी विष्णूंचं प्रतीक आहे, म्हणून या लक्ष्मी विष्णूच्या प्रतीकासाठी आपण शंखाची सुद्धा पूजा केली पाहिजे. जर तुमच्याकडे शंख नसेल तर तुम्ही नाही शंख पूजला तरी सुद्धा चालेल. तर आता माझ्याकडे शंख आहे म्हणून मी शंखाची सुद्धा पूजा करत असते. शंख आणि घंटी हे आपल्या पूजेमध्ये असावेत. तर घंट्यात सुद्धा आपण पूजा करून घ्यायची आहे. हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला दिवा आणि घंटा आणि शंख या सर्वांची पूजा करून आपल्याला फूल अर्पण करायचं आहे. आणि गुरुचरित्राचं पारायण करताना पहिल्या दिवसापासून सप्ताह संपेपर्यंत आपल्याला एकच जागा ठेवायची आहे. आणि पारायणासाठी आपण पूर्वोत्तर तोंड करून बसायचं आहे. म्हणजे पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून जर तुम्ही बसला तरी सुद्धा चालतं. तर आता मी इथं कलश घेतलेला आहे. त्या कलशामध्ये अक्षदा घातलेल्या आहेत, हळदी कुंकू घातलेला आहे, चंदन घातलेलं आहे. आपल्याला एक नाणं सुद्धा त्याच्यामध्ये टाकायचं आहे, फूल टाकायचं आहे. अशा रीतीने पहिला कलशाच्या मध्ये जे पाणी आहे त्या गंगाजल समान आपण समजून ते पूर्ण पाण्याची पहिला पूजा करून घ्यायची आहे. आणि नंतर त्यामध्ये आंब्याची किंवा विड्याची पानं आपल्याला ठेवायची आहेत. 5 पानं तुम्हाला ठेवायची आहेत. विड्याची ठेवा किंवा आंब्याची पानं ठेवा. अशा रीतीने कलश पहिला आपल्याला सजवून घ्यायचा आहे. आणि गुरुचरित्राच्या पारायणामध्ये आपल्याला कलशाची स्थापना करून मग गुरुचरित्राचं पारायण हे करायचं आहे. यामध्ये तुम्हाला या कलशामध्ये एक नारळ ठेवायचा आहे. असा केसाचा नारळ असतो तो ठेवायचा शक्यतो. तर अशा रीतीने आपल्याला गुरुचरित्राच्या पारायणामध्ये कलशाचा नारळ ठेवून पूजा करायची आहे. आणि नंतर आता आपल्याला स्वामींना अभिषेक करायचा आहे. म्हणून आता मी इथे स्वामींना अभिषेक करत आहे. स्वामींचा अभिषेक करताना आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जाप आपल्याला करायचा आहे. तर गुरुचरित्राचं पारायण करताना आपण रोजचे वाचन संपेपर्यंत कोणाशी सुद्धा बोलायचं नाही. आपल्याला रोजचे पारायण संपेपर्यंत आणि आसनावरून सुद्धा उठायचं नाही. जेवढे तुम्ही आज पारायण करणार आहेत किंवा अध्याय वाचणार आहे तर ते वाचन संपेपर्यंत आपण आसनावरून उठू नये. आणि पारायण चालू केल्यावर पारायण संपेपर्यंत शक्यतो उपवास करावा. म्हणजे तुम्ही जोपर्यंत पारायण वाचणार आहे तोपर्यंत उपवास राहायचा. आणि पारायण संपल्यानंतर म्हणजे अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्ही कोणतं सुद्धा अन्न ग्रहण करू शकता. तर आणि रात्री चटईवर किंवा पांढऱ्या घोंगडीवर निजायचं असतं गुरुचरित्र वाचन करणाऱ्या व्यक्तीने. आणि 7 दिवस ब्रह्मचर्याचे पालन सुद्धा करायचं असतं तुम्ही. आणि अशा रीतीने मी श्री स्वामी समर्थ महाराजांना दुधाचा आणि पाण्याचा अभिषेक करत आहे. मी स्वच्छ कपड्याने आता वस्त्राने पुसून घेत आहे स्वामींना. आणि स्वामींची पूजा करायची आहे. पहिला आपल्याला स्वामींना व्यवस्थित चंदन वगैरे लावून त्यांची पूर्ण वस्त्र वगैरे घालायचं आहे स्वामींना. पहिल्यांदा स्वामींची अभिषेक करून पूर्ण पूजा करून घ्यायची आहे आपल्याला. आणि पारायण समाप्तीच्या दिवशी आपल्याला पारायण संपल्यानंतर मेहुण्यांना जेवण किंवा दक्षिणा देऊन नंतर उपवास सोडायचा आहे. हे गुरुचरित्राच्या पारायणामध्ये करतात. आणि अशा प्रकारे पारायण केल्यावर भूत, प्रेत, पिशाच यांची बाधा होत नाही. सर्व सुख आणि समृद्धी आपल्याला प्राप्त होत असते पारायण हे केल्यानंतर. खरंच गुरुचरित्राचं पारायण हे खूपच प्रभावशाली आहे. त्याच्यामुळे तुमची कोणतीही इच्छा असू दे तर या गुरुचरित्राच्या पारायणामुळे आपली इच्छा पूर्ण होत असते. आणि हे पारायण करताना शक्यतो सकाळी लवकर उठायचं आहे. आपली रोजची नित्यकर्मे जे स्नान संध्यादी कर्मे प्रथम आवरून घ्यायचे आहेत. आणि हे अनुष्ठान ज्यासाठी करायचे ते उच्चारून म्हणजेच देवतेला आपला हेतू सांगून म्हणजेच आपण संकल्प करायचा आहे. आणि तो हेतू सांगायचा आहे. आणि पाणी आपल्या हातून खाली सोडायचं आहे तामणामध्ये. अशा रीतीने आपल्याला संकल्प करायचा आहे. आणि हा संकल्प करूनच आपल्याला पारायणाची पोथी वाचायला सुरुवात करायची आहे.
तर आपण श्री गणेशाची पूजा करून घ्यायची आहे। पहिल्यांदा आसनाची पूजा, कलश, शंख, घंटा, दीप यांची सर्वांची पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर पुस्तकरूपी श्री गुरूंचे पूजन सुद्धा करायचं आहे। म्हणजे आपला जो ग्रंथ आहे तो सुद्धा आपल्याला इथं पूजायचा आहे। ही जपमाळ आहे, ती जपमाळाची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। स्वामींची सुद्धा माझ्याकडे एक माळ आहे म्हणून मी ती स्वामींना घालत असते। अशा रीतीने आपण खडी साखरेचा नैवेद्य सुद्धा आपण द्यायचा आहे, दाखवायचा आहे। तुम्ही दूध साखर किंवा खडी साखर किंवा फ्रूट्स असतील, फळं, त्यांचं सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। आणि अशा रीतीने आपल्याला पूर्ण पूजा करून घ्यायची आहे स्वामींची। याच पद्धतीने आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे। गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला कलश स्थापना करायची आहे आणि पूर्ण अशा रीतीने ग्रंथाची सुद्धा आपल्याला फूल, हळदी कुंकू, चंदन लावून त्याची पण ग्रंथाची सुद्धा आपल्याला सुरुवातीला पूजा करून घ्यायची आहे आणि नंतरच आपल्याला पारायणाला बसायचं आहे। हे सर्व झाल्यानंतर पूजाविधी व्यवस्थित मांडून घ्यायचे आहे। ग्रंथाची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे आपल्याला आणि आपल्याला एक नारळ सुद्धा सुरुवातीला ठेवायचा आहे। म्हणजे असं की पारायण करायच्या पहिल्या दिवशी ठेवून द्यायचा। आपल्या मनातली इच्छा काय आहे हे बोलून आपल्याला नारळ बाजूला ठेवायचा आहे आणि याप्रमाणे तुम्ही पूजा करू शकता। मांडणी। तर नमस्कार, अशा रीतीने आपण जी पूजेची मांडणी केलेली आहे त्या पद्धतीनेच पूजेची मांडणी करायची आहे। कोणतंही पारायण तुम्ही करा तर त्या पद्धतीने तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आणि या पद्धतीनेच मांडणी करून तुम्हाला पारायण करायचं आहे। ही पारायण करताना जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी पूजेची मांडणी कराल तीच पूर्ण शेवटपर्यंत आपल्याला पूजेची मांडणी ठेवायची आहे। पूजेची मांडणी हलवायची नाही 7 दिवस। पूर्ण पारायण होईपर्यंत फक्त देवाला सकाळ संध्याकाळ नैवेद्य अर्पण करायचं आहे। फुलं वाहायची आहेत। फुलं तुम्ही रोज वेगवेगळी बदलून घालायची आहे आणि हार घालायचा आहे। अशा रीतीने तुम्हाला पूजेची पारायणाचं सुरुवात करायची आहे आणि पारायणाचे 7ही दिवस आपल्याला तिथले पोथी सुद्धा हलवायची नाही। आपल्याला पोथी पण तिथंच ठेवायची आहे आणि पोथी उचलून आपल्याला फक्त तिथल्या तिथं वाचायची आहे आणि नंतर कापडामध्ये लाल वस्त्र असेल त्या वस्त्रामध्ये आपल्याला गुरुचरित्राचा ग्रंथ हा पूर्णपणे बांधून ठेवायचा आहे आणि फक्त आपण वाचताना ओपन करायचा आहे ते ग्रंथ आणि वाचायचा आहे आणि परत तिथेच ठेवायचा आहे। गुरुचरित्राचा ग्रंथ वाचताना बाजूला एक दत्त महाराजांसाठी आसन सुद्धा आठवणीने ठेवायचं आहे। कारण म्हणतात ना की गुरुचरित्राचं पारायण करताना दत्त महाराज ही फेरी घालतातच। आपल्या भक्तांच्या या पारायणाच्या वेळेला ते नक्कीच आपल्याला साथ द्यायला, आशीर्वाद द्यायला येत असतात। म्हणून हा ग्रंथ वाचताना आपल्याला त्यांचं आसन सुद्धा आपल्याला तिथे ठेवायचं आहे आणि पारायण करायचं आहे नेहमी। आणि हे पारायण करत असताना दुपारी 12 ते 12:30 या काळात फक्त आपल्याला गुरुचरित्राचं पारायण हे करायचं नाही कारण ती वेळ असते ती दत्त महाराजांच्या भिक्षेची। तेव्हा दत्त महाराज हे आपल्याकडे भिक्षा मागण्यासाठी जात असतात। त्यामुळे 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं नाही। तर एवढे आपल्याला नियम सुद्धा पाळायचे आहेत। भरपूर मांसाहार वर्ज्य करायचा आहे। घरामध्ये शक्यतो त्या 7 दिवसामध्ये तरी खाऊ नका मांसाहार। ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे आणि तुम्हाला घरामध्ये खूप आनंदी वातावरण, सकारात्मक वातावरण ठेवायचं आहे। व्यवस्थितरित्या 7 दिवस हे पारायण तुम्हाला करायचं आहे। तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। चला तर मग संकल्पयुक्त पारायण करा। व्यवस्थितरित्या सर्व नियम आणि पूजेची मांडणी कशी केली आहे ती नक्की व्यवस्थित बघा आणि नंतर तुम्ही हे पारायण करा। तुम्हाला अजून काही कमेंट्स करायचे असतील तर नक्कीच आपल्याला कमेंट्समध्ये विचारा तुमचे प्रश्न। मी नक्कीच त्या प्रश्नांचे उत्तर द्यायचा प्रयत्न करेन। चला तर श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी लीला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सेवा करा आणि सेवेकरी व्हा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।